नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामधील कंपनीचे संचालक व व्यवस्थापकीय कर्मचारी हा टॉपिक आपला चाललेला आहे. या टॉपिकमध्ये आपण आज संचालकांचे प्रकार पाहणार आहोत. साधारणपणे कंपनी चालवायची म्हटल्यानंतर जे असंख्य कंपनीचे भागधारक आहेत त्या भागधारकांच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने निवडून दिलेले संचालक जे आहेत ते संचालक खऱ्या अर्थानं कंपनीचा कारभार पाहत असतात किंवा कंपनीचे जे भागधारक आहेत त्या भागधारकांनी आपले प्रतिनिधी म्हणून संचालकांची नियुक्ती कंपनीचं व्यवस्थापन पाहण्याकरता केलेली असते. हे सगळे संचालक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ते प्रकार या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार आहे प्रथम संचालक. प्रथम संचालकांची नेमणूक ही कंपनीचे प्रवर्तक या ठिकाणी करत असतात. कंपनीच्या स्थापनेच्या वेळी साधारणपणे कंपनीच्या प्रथम सर्वसाधारण सभेपर्यंत ते कंपनीच्या संचालक पदावरती राहू शकतात. कंपनीची स्थापना प्रक्रिया, कंपनीच्या स्थापनेसंबंधीची जी काही कामकाज आहे ते कामकाज सांभाळण्याकरता या संचालकांची नेमणूक या ठिकाणी केली जाते. आपण प्रथम सर्वसाधारण सभा जे आपण म्हणतो त्याला नियामक सभा असं देखील म्हटलं जातं, की जी कंपनीच्या आयुष्यातली पहिलीच या ठिकाणी सभा आणि शेवटची सभा असते. या नियामक सभेपर्यंत या संचालकांची नेमणूक या ठिकाणी केली जाते. साधारणपणे कंपनीचे जे प्रथम संचालक असतात ते कंपनीचे प्रवर्तक जे आहेत त्या प्रवर्तकांपैकीच काही जणांची या ठिकाणी संचालक म्हणून नेमणूक केलेली असते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो आवर्ती संचालक. आळीपाळीने निवृत्त होणारे संचालक त्यांना आवर्ती संचालक असं म्हटलं जातं. हे संचालक पुनर्नियुक्तीस या ठिकाणी पात्र असतात. सार्वजनिक कंपनी तसेच सार्वजनिक कंपनीची दुय्यम कंपनी असलेली खाजगी कंपनी यामधील प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये काही संचालकांना आळीपाळीने निवृत्त व्हावं लागतं आणि संचालकांनी मंडळासाठी दिलेली वेळ यासाठी लक्षात घेतली जाते. कंपनी कायदा 2013 मधील कलम 52 उपकलम 6 याच्यामध्ये 2/3 संचालक आळीपाळीने निवृत्त या ठिकाणी होतात. म्हणजे थोडक्यात संचालकांना प्रत्येक वर्षी आळीपाळीने निवृत्त या ठिकाणी व्हावं लागतं आणि हे निवृत्त होणारे संचालक त्यालाच या ठिकाणी आवर्ती संचालक असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर अतिरिक्त संचालक. अतिरिक्त संचालकांना वार्षिक सर्वसाधारण सभेत नियुक्त केलं जातं. संचालकांचे सर्व अधिकार आणि हक्क या संचालकांनाही प्राप्त झालेले असतात. नियमावलीमधील तरतुदीनुसार अतिरिक्त संचालकांची नेमणूक संचालक मंडळ या ठिकाणी करतं आणि ही नेमणूक पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत या ठिकाणी असते किंवा सभेपर्यंत त्या पदावरती हा संचालक या ठिकाणी राहू शकतो. त्यानंतर पर्यायी संचालक. मूळ संचालकांच्या गैरहजेरीमध्ये ज्या संचालकांची नेमणूक केली जाते, नेमणूक संचालक मंडळ या ठिकाणी करतं, त्याला पर्यायी संचालक असं म्हटलं जातं. साधारणपणे ह्या पर्यायी संचालकांची नेमणूक 3 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी करता येत नाही. म्हणजे 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी या पर्यायी संचालकाची नेमणूक या ठिकाणी करता येते आणि ही नेमणूक देखील संचालक मंडळच या ठिकाणी करतं. कारण काही संचालक अचानक त्यांना काही अडचणी असतील आणि ते जर या ठिकाणी 3-4 महिने गैरहजर राहणार असतील किंवा काही आजारपण किंवा अजून काही या ठिकाणी अडचणी असू शकतात आणि अशा कारणासाठी पर्यायी संचालक या ठिकाणी नियुक्त केला जातो. तो जोपर्यंत येत नाही मूळ संचालक तोपर्यंत तो त्या पदावरती या ठिकाणी राहतो. त्यानंतर महिला संचालक. काही कंपन्यांना
खालील नमूद केलेल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना एक महिला संचालक नेमणं खऱ्या अर्थानं अनिवार्य कंपनी कायद्यानं केलेलं आहे. त्यामध्ये प्रत्येक सूचीबद्ध कंपनी ज्यांची भागबाजारामध्ये ज्या कंपन्यांची नोंद आहे, भागबाजारामधील कंपन्यांच्या भागांची नोंद या ठिकाणी आहे, त्याला सूचीबद्ध कंपनी असं म्हटलं जातं. आणि अशा सूचीबद्ध कंपनीला किमान एक महिला संचालकांची नेमणूक करणं अनिवार्य आहे. रुपये 100 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त वसूल झालेलं भागभांडवल असलेली सार्वजनिक कंपनी जी आहे त्या सार्वजनिक कंपनीला सुद्धा एक महिला संचालकाची नियुक्ती करणं अनिवार्य आहे. आणि रुपये 300 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेली सार्वजनिक कंपनी त्यांनासुद्धा एक महिला संचालक नियुक्त करणं, त्यांची नेमणूक करणं हे अनिवार्य आहे. हे काही कंपनी कायद्यामध्ये दिलेले तरतुदी आहेत, नियम आहेत. त्यानंतर नामनिर्देशित संचालक स्वतःच्या हिताचं रक्षण करण्यासाठी वित्तीय संस्थेसारखे सभासद या संचालकांची नियुक्ती करत असतात. काही बाहेरचे जे भाग असतात जे कंपनीशी निगडीत आहेत, जशी काही बँका असतील, काही वित्तीय संस्था असतील किंवा कर्जरोखेधारक असतील, हे सुद्धा या ठिकाणी आपल्या वतीनं एखादा संचालक नामनिर्देशित करत असतात, नॉमिनेट करत असतात. त्या संचालकांची नेमणूक या ठिकाणी केली जाते त्यांच्या वैयक्तिक हिताचं रक्षण करण्याकरता. म्हणजे कर्जरोखेधारकांच्या हिताचं रक्षण करण्याकरता कर्जरोखेधारक त्यांच्यापैकीच त्यांच्या वतीनं एखादा संचालक या ठिकाणी नियुक्त केला जातो की जेणेकरून त्या कर्जरोखेधारकांच्या हिताचं रक्षण होईल. किंवा वित्तीय संस्था किंवा बँका ह्यासुद्धा या ठिकाणी त्यांच्या वतीनं त्यांचं हिताचं रक्षण करण्याकरता संचालकाची नियुक्ती केली जाऊ शकते. त्यालाच नामनिर्देशित संचालक असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर कार्यकारी संचालक हा पूर्ण वेळ संचालक असतो. हा संपूर्ण वेळ कंपनीसाठी या ठिकाणी देत असतो, कंपनीच्या सेवेमध्ये असतो. दैनंदिन व्यवस्थापनामध्ये याचा महत्त्वाचा सहभाग या ठिकाणी असतो. दैनंदिन व्यवस्थापन पाहण्याकरताच या ठिकाणी हा कार्यकारी संचालक कार्यरत असतो. यांना व्यवस्थापनाच्या विशिष्ट अशा जबाबदाऱ्या या ठिकाणी दिलेल्या असतात आणि दिल्या जातात. त्याप्रमाणे त्यांना काही अधिकार देखील दिलेले असतात. उदाहरणार्थ विपणन संचालक असेल, वित्त संचालक असेल, असे काही संचालक जे आहेत की ज्यांना स्पेसिफिक अशा प्रकारची जबाबदारी दिलेली असते आणि ते कार्यकारी संचालक असतात, सक्रिय असतात, सतत या ठिकाणी कंपनीसाठी या ठिकाणी ते काम करत असतात, पूर्ण वेळ संचालक. त्यानंतर अकार्यकारी संचालक हे संचालक कंपनीच्या दैनंदिन कामकाजामध्ये सक्रिय नसतात आणि म्हणूनच ते कार्यकारी संचालकांची जागा घेऊ शकत नाहीत. यांना बाहेरचे संचालक असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं. स्वतंत्र विचार, उत्तम कल्पना, नवा दृष्टिकोन, पर्यायी अभिव्यक्ती, वेगळा विचार व नाविन्यता कंपनीच्या कामकाजात आणण्यासाठी या संचालकांची नियुक्ती केलेली असते. ते खऱ्या अर्थानं ॲक्टिव्ह कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये नसतात, मात्र बाहेर या ठिकाणी ते काहीतरी वेगळं काहीतरी करण्यासाठी तत्पर असतात. कंपनीसाठी काहीतरी वेगळं संशोधन करायचं आहे, काहीतरी विचार या ठिकाणी मांडायचे आहेत, काही नवीन कल्पना या ठिकाणी, नवीन दृष्टिकोन कंपनीसाठी आणायचा आहे. या कामकाजामध्ये ते या ठिकाणी सक्रिय असतात. त्यांची नियुक्ती त्यासाठीच या ठिकाणी केलेली असते. ते अकार्यकारी संचालक की जे व्यवस्थापनामध्ये सहभागी नसतात. त्यानंतर स्वतंत्र संचालक, कंपनी कायद्याअंतर्गत कलम 149 कार्यकारी संचालक, पूर्णवेळ संचालक, नामनिर्देशित संचालक या व्यतिरिक्त जो संचालक नियुक्त केलेला असतो त्याला स्वतंत्र संचालक असं म्हटलं जातं. साधारणपणे त्याचा कार्यकाल जर आपण विचारात घेतला तर स्वतंत्र संचालकांचा कार्यकाल सलग 5 वर्षाचा असतो आणि तो पुनर्नियुक्तीस पात्र असतो. मात्र हा स्वतंत्र संचालक सलग 2 सत्रापेक्षा जास्त काळ या पदावरती राहू शकत नाही. म्हणजे पुनर्नियुक्तीस तो पात्र आहे, परंतु पहिली 5 वर्षे त्याची गेली, दुसऱ्या 5 वर्षासाठी सुद्धा या ठिकाणी त्याची नियुक्ती केली, मात्र तिसऱ्या 5 पंचवार्षिकसाठी त्याची नियुक्ती केली जाऊ शकत नाही. कारण सलग 2 कार्यकाळ 5-5 वर्षाचे तो या ठिकाणी त्या पदावरती राहू शकत नाही. एक कार्यकाळाचा गॅप दिल्यानंतर परत तिसऱ्या वेळेस तो राहू शकतो.
म्हणजे तो पुनर्नियुक्तीस पात्र या ठिकाणी असतो. मात्र सलग 2 या ठिकाणी 17पेक्षा जास्त काळ तो या ठिकाणी या पदावरती राहू शकत नाही. त्याची पात्रता जर विचारात घेतली तर कायदा, व्यवस्थापन, प्रशासन, विक्रीचे शास्त्र, कंपनी व्यवसायाच्या तांत्रिक बाबी अशा सर्व गोष्टींचं ज्ञान, कौशल्य आणि अनुभव या संचालक पदासाठी असणं आवश्यक आहे. अशा प्रकारचं जे काही त्याच्याकडे असणारं ज्ञान, कौशल्य आहे तो या ठिकाणी अशा संचालकासाठी पात्र असतो किंवा त्यांची नियुक्ती या ठिकाणी केली जाऊ शकते. कंपनी कायदा 2013 शेड्यूल 4 मध्ये स्वतंत्र संचालकाची नियुक्ती, पुनर्नियुक्ती, त्याचा कार्यकाल याविषयी विस्तृत या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्यानंतर अल्पसंख्याक भागधारकाचे संचालक. साधारणपणे कंपनी कायदा कलम 151 नुसार अल्पसंख्याक भागधारक एका संचालकाची निवड करू शकतात. ही निवड अनिवार्य नाही. मग हे अल्पसंख्याक भागधारक म्हणजे कोण? अल्पसंख्याक भागधारक म्हणजे ज्या व्यक्तीकडे कमाल 20,000चे नाममात्र किमतीचे समभाग आहेत असा भागधारक, तो अल्पसंख्याक भागधारक आहे. म्हणजे थोडक्यात काही कंपन्यांच्या बाबतीमध्ये काही लोकांकडे खूप जास्त या ठिकाणी भागधारक असतात, काही लोकांकडे कमी भाग या ठिकाणी असतात. असे कमी भाग असणारे जे अल्पसंख्याक भागधारक आहेत त्यांच्या वतीनं ते या ठिकाणी अल्पसंख्याकाच्या वतीनं त्यांच्या हिताचं रक्षण करण्याकरता या भागधारकांची नेमणूक या ठिकाणी केली जाऊ शकते. तर अशा प्रकारचे हे संचालकांचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आहेत. आपण आजच्या भागामध्ये इथंच थांबणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.